नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ई पीक पाहणी रब्बी 2025 कशी करायची आपण ते सविस्तरपणे पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण आपलं ई पीक पाहणी हे ॲप उघडायचं आहे। हे ॲप उघडल्यानंतर या ठिकाणी आपण आपला महसूल विभाग या ठिकाणी निवडायचा आहे। त्यानंतर आपण शेतकरी म्हणून लॉग इन करा यावर क्लिक करून मोबाईल नंबर टाकून OTPने या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। यानंतर आपण या ठिकाणी ज्या खातेदाराची नोंदणी करायची आहे तो खातेदार आपण या ठिकाणी निवडायचा आहे। खातेदार निवडल्यानंतर आपण पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक करायचं आहे। पीक माहिती नोंदवा यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण खाते क्रमांक निवडायचा आहे। त्यानंतर तो जमिनीचा गट क्रमांक, त्यानंतर हंगाम निवडायचा आहे। हंगाम हा रब्बी येईल। हंगामानंतर आपल्याला पीक पद्धत म्हणजे पिकाचा वर्ग जे निर्भीड एक पीक येईल। पिकाचा प्रकार पीक आणि या ठिकाणी जो पीक आपण विमा भरलेला आहे किंवा ज्याची ई पीक पाहणी करायची ते निवडायचं आहे। क्षेत्र, जलसिंचनाचा प्रकार, साधनं जे आहे ते निवडायचे। त्यानंतर प्रकार निवडल्यानंतर आपण ज्या तारखेला पेरणी केली ती तारीख निवडायची आणि पुढे जावर क्लिक करायचे आहे। पुढे जावर क्लिक केल्यानंतर आपण त्याच गटात असायला हवे की ज्या गटाची आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे। त्यानंतर आपण परत पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपला कॅमेरा ओपन होईल आणि आपल्याला या ठिकाणी पिकाचा पहिला फोटो काढायचा आहे। पहिला फोटो काढून अपलोड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पिकाचा परत एक दुसरा फोटो काढायचा आहे। तर आपण पहिला फोटो आता काढलेला आहे। आपण दुसरा फोटो आता काढत आहोत। दुसरा फोटो व्यवस्थित काढून आपण या ठिकाणी अपलोड करायचा आहे। पहिला व दुसरा फोटो काढून अपलोड केल्यानंतर आपण पुढे वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपण भरलेली माहिती दिसेल। ती माहिती आपण स्वयंघोषित अचूक असल्याबद्दलचं स्वयंघोषणा करायचं आहे। अशा प्रकारे आपली ही माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते, म्हणजे आपली ई पीक पाहणी झालेली आहे। ही माहिती आपण 48 तासामध्ये दुरुस्तही करू शकतो। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।